तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा एवन क्रिकेट क्लब निझामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. या भव्य दिव्य आणि दैवित्यमान सोहळ्यामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चौबाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमध्ये सगळेच बसलेले गुणवान, मैदानाच्या आतमध्ये सगळेच गुणवान खेळाडू, त्याचबरोबर व्यासपीठावरती असलेले आमचे सगळेच मान्यवर आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतो. एका बाजूला टीम सोनारवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आपण पाहिलं तर पंचशील निजामपूर, या दोन टीममधली लढत पाहायला मिळते. पंचशील निजामपूर संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश आपण पाहतो स्ट्राईकला, नॉन सेकंडला दर्शन, बॉलिंग मार्कवरती पहिला बॉलर राजेंद्र आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती. राजेंद्र गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि यस निश्चित पहिल्या डावाला सुरुवात होईल. पूर्वार्धाचा खेळ, इम्पॉर्टंट मॅच आणि या इम्पॉर्टंट मॅचचा पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिकडे स्ट्राईकला बॅटर संदेश पाहायला मिळतात. अगदी बॅट उलटी केली होती पहिल्याच बॉलवरती आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिलाच डॉट बॉल आला. पहा त्याच वेळेला काय घडते मैदानाच्या आतमध्ये, जिकडे संदेश मात्र वेगळ्याच इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरले. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आक्रमण चढवायचे या दृष्टिकोनातून पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी क्षेत्ररक्षण पूर्णपणे फुललेलं आपल्याला बघायला मिळते. अगदी आडवा बॅटने खेळला फटका, फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होतोय. या मॅचला ऑन करणार ऑन साइडला पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 4 धावा. सुरुवात झाली या चौकारानं खऱ्या अर्थाने या धावगतीला. एक इम्पॉर्टंट मॅच, एक इम्पॉर्टंट मॅचचा पूर्वार्ध चालू झाला. 3 ओव्हरची मॅच इकडे खेळली जाते आणि या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कशा थाटणीचा खेळ हा आपल्याला बघायला मिळेल, या सगळ्या बाबी आपल्याला पाहिजेत. हा दैवित्यमान सोहळा एवन क्रिकेट क्लब निजामपूरचा आपल्याला पाहायला मिळाला. हा पुढचा बॉल, समोरचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, कोणतीही चूक नाही केली आहे. फसवलं, इकडे ट्रॅप रचला होता, तिकडे त्याच्यामध्ये फसले गेले. मोठी विकेट. शुभम संदेश तिकडे मात्र बाद. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर 4 या आकड्यावरती थांबली. 4 या आकड्यावरती पहिली विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाली. पहिला धक्का आपण पाहिला. संदेश बाद झाले. नवीन बॅटर सुरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुरेश मैदानाच्या आतमध्ये आले. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या दिशेला खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने येताना पाहायला मिळतील आणि त्याच वेळेला पाहता पाहता आपण पाहतो एक सिंगल स्कोर कार्डवरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 5 धावा या मात्र धावफलकावरती त्यांना बघायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती आहेत. शांत आणि संयमी सुरुवात सोनारवाडी टीमच्या बाजूनं मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. या षटकातील पुढचा बॉल, समोरचा बॉल खोलात टाकला. त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑफ अँड डीपेस्ट कव्हरमधून चेंडू चालला दन 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 करत सीमारेषेच्या पार. बॅटिंग करत असताना आपण पाहतो टीम सोनारवाडी संघासाठी महत्वपूर्ण चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळेल टीम सोनारवाडी. पहिल्या षटकातील पुढचा बॉल,
यावेळेला स्विच हिटचा फटका खेळला, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिकडे आले, त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले आणि बघता बघता चेंडू पुनश्च एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी याही वेळेला चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 13 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला की इम्पॉर्टंट ओव्हरचा आपण पाहिलं तर खेळ संपल्यानंतर 13 धावा या मात्र स्कोरकार्डवरती आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील. पण या मॅचचा विचार केला तर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातील 12 चेंडू अजून कशा पद्धतीचे असतील या सगळ्या गोष्टींकडे जास्तीचं लक्ष या मॅचच्या माध्यमातून आपल्याला द्यावं लागेल. एका बाजूला टीम आपण पाहतो सोनारवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये टीम पंचशील निजामपूर. हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाला आपलं नशीब आजमावायचं आहे आणि प्रत्येक जण वेगळ्या जिद्दीनं मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला त्वरा करा, मी विनंती करतो, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये, स्पीडअप घ्या. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल फुलटॉस पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. अडवा बाटने खेळत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना आपण पाहतोय आणि त्याच वेळेला बघता बघता आपण जर पाहिलं तर तिथे एक धाव मात्र निश्चितपणे मिळताना पाहायला मिळेल. पाचवी मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक इम्पॉर्टंट एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो. अगदी तुम्हाला सर्वांना हवी असणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहतोय. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन मात्र इकडे करण्यात आलं आहे. पण त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक महत्त्वाची मॅच आणि त्यामधील दर्शन सत्वे हा मात्र बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत, ते म्हणजे राकेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. राकेश मैदानावरती दाखल झालेत. राकेश यांना मात्र चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. राकेशला खूप सारा संघर्ष मोठा या मॅचमध्ये करावाच लागेल. राकेशला दाबा बनवायच्या, त्यांच्या साथीला सुरेश खेळतात. पुढचा बॉल, यावेळेला राकेश यांनी मात्र आपण जर पाहिलं तर बॅट तर फिरवली आहे, पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाही आहे आणि पाहता पाहता चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉलची घोषणा करणार राहिल्या. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आदेश गोलंदाजीसाठी आलेत. आदेश गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल, बॅक फुटला जात असताना कट करायचा होता. एसटी रक्षक मिस झाले, थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक मिस झाले. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे. शेवटपर्यंत बॉलला थांबवण्याचा प्रयत्न झाला, शेवटच्या क्षणी बॉलला थांबवलंय. बॉलची फेक होईल, पण त्याच दरम्यान बघता बघता वाईड बॉलवरती आला तर तब्बल 3 धावा. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या. पुढचा बॉल, इकडे मात्र बॅट फिरवण्यात आली आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉलची घोषणा करण्यात आली आहे. चांगल्या रीतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सुरेशला मात्र कळत नाहीये कशा पद्धतीची बॅट फिरवावी, त्याच वेळेला कशा पद्धतीचा फटका खेळावा, येणारा बॉल कोणत्या दिशेला खेचला जाईल, या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न चालू आहेत, पण प्रयत्नांना यश लाभलं नाहीये. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर आता कमी गतीचा होता, त्याला आडवा बॅटने भिरकवला गेलाय. फाईन लेगच्या दिशेनं बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. बघा इकडे मात्र बक्षीस आले. जर या दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून 2-2 सिक्स लगावले गेले तर गणेशजी पडवळ यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यावेळेचा पहिला आलाय की काय? होय, ऑन साईडला खेळलाय लॉंग लेगच्या दिशेला. इथे मात्र सुरेशच्या बॅटमधून सिक्सर येतोय. आणि मोतीरामजी उतेकर साहेब यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. म्हणजे 2 षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळण्याची शक्यता दाट आहे. एक षटकार तर इकडे आलाय. अजून आपण जर पाहिलं तर एक षटकार आला तर मात्र सुरेश इकडे 2000 रुपयाचे अगदा ठरताना पाहायला मिळतील. बक्षीस इकडे मात्र येताना पाहायला मिळतात खूप सारी. चला त्वरा करा, विनंती करेन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल,
अजून एक खोलातला बॉल होता तिकडे काय घडतंय लेग बिफोरची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते एक मोठी विकेट सुरेश सत्वे मात्र आपण जर पाहिलं तर इकडे बाद होताना पाहायला मिळतील एक निर्णायक खेळाडू मैदानाच्या बाहेर मोठी विकेट आली आहे टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 आकड्यावरती अद्यापची स्थिरावलेली पाहायला मिळते चला त्वरा करा विनंती करेन स्पीडअप घ्यायचा आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होताना पाहायला मिळतील मैदानावरती आपण जर पाहिलं तर अजय खेळपट्टीवरती आलेत एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आणि अजयला मात्र आपण पाहिलं तर धावा बनवायच्यात त्यासाठी विश्वासानं पाठवलं गेलंय खोलातला बॉल होता अजयनं बॅट फिरवली आहे बॅट बॉलचा संपर्क तिकडे मात्र कोणताही राहिला नाहीये धाव घेण्याचा प्रयत्न झाला विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे अजयच्या स्वरूपाची अजून एक विकेट मिळताना पाहायला मिळते अजून एक धक्का टीम सुनारवाडीला पण हरकत नाहीये षटक क्रमांक तिसरा संपुष्ट झाला 3 षटकांचा खेळ संपला धावा झाल्या 35 आणि 36 ची टोटल पाहायला मिळेल 36 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये चला विनंती करेन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं टीम सुनारवाडी आणि फिल्डिंग लावून घ्या त्याचबरोबर मी विनंती करेन टीम पंचशील निजामपूर आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच बाहेर येऊन आपण पाठवा वेळ आपल्याकडे कमी आहे आपण पाहतो बरेचसे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अजून खेळवायचे आहेत यानंतर एक क्वालिफायची मॅच त्यानंतर एक सेमीफायनल आणि अजून एक फायनल सुद्धा मॅच बाकी आहे चला विनंती करेन चला फिल्डिंग लावून घ्या टीम सुनारवाडी विनंती करतोय त्याचबरोबर बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये टीम पंचशील निजामपूरच्या बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात जाऊया मॅचच्या दिशेनं जिकडे दुसऱ्या डाबाकडे आपण पाहतोय दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देऊया आपण एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय आणि या इम्पॉर्टंट मॅचचा आपण जर पाहिलं तर दुसरा डाव जिथे गरज आहे 18 बॉलमध्ये तब्बल आपण जर पाहिलं ना तर 36 धावांची जाऊया मॅचच्या दिशेनं दुसऱ्या डाबाकडे जिकडे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती श्याम पहिलाच बॉल श्यामचा पहिलाच बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला खेळला लॉंगॉनच्या दिशेला स्टिअर झाला चेंडू राकेश तिकडे येताना पाहायला मिळतील एकदा मिळाली दुहेरीसाठी पलटले
होय, बघता बघता 2 धावा चांगल्या रीतीनं मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तिकडे सुरू झाली आहे. तिकडे पाठलाग करायचा या मोठ्या धावसंख्येचा 36ची टोटल समोर आहे आणि या 36च्या टोटलचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाईल. प्रति षटकामागे 12 धावा बनवायच्यात बॅटिंग करत असताना टीम पंचशील निजामपूर संघाला जे तिकडे विजयाचा शंखनाद इकडे वाजवायचा आहे. तर पुढचा बॉल फुल टॉस सडवा बाटणं खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतात. एक धाव तर मिळेल पण त्या एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतं. त्या एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 2 धावा 3 धावा स्कोर कार्डवरती. आधी पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहिला. त्यानंतरची एक सिंगल 3 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. एक इम्पॉर्टंट मॅच. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. टीम सोनारवाडी वेळ खर्च करायचा नाही आपण जास्तीचा. षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल. या वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा कोणताही राहिला नाही आहे आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. अजून एक चांगल्या रीतीचा बॉल या खेळपट्टीवरती मात्र तिकडे फेकला गेला. अचूकता दाखवली जाते. भेदकता मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट. हाफ ट्रॅकर शॉर्ट पूल करायचा आहे. बॉल फाईन लेग आणि त्याच वेळेला लॉंग लेगच्या दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण झाले. तिकडे शेवटच्या क्षणी बॉलला अडवल्या. बॉलची फेक चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. पाहता पाहता तिकडे 2 धावा पुनश्च एकदा मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल 5 धावा 5 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या पोहोचलेला आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा या A1 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित केलाय. फुल टॉस फटका फसलाय. याही वेळेला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. पुनश्च एकदा बॉल फाईन लेगच्या दिशेला प्रस्थान होताना पाहतोय. एक धाव तिथेही मिळाली. दुहेरी धाव पुन्हा मिळाली आणि त्याच 2 धावेवरती समाधान या दोन्ही टीमला मानावं लागते. तर 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना तब्बल 7 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 7 धावा मैदानाच्या आतमध्ये. सात धावा धावफलकावरती आहेत. मी विनंती करेन स्पीडअप घ्या. वेळ जास्तीच आपण खर्च करायचा नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. इकडे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बघता बघता बॅट तर फिरवण्यात आली पण तिथे सफलता तेवढीशी लाभली नाही आहे आणि त्याच दरम्यानचा आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या रीतीचा बॉल आणि चांगल्या रीतीचं षटक मात्र संपुष्टात आलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. पाठलाग करायचा तब्बल 36 धावांचा पहिला 7 धावा तिकडे मात्र बनल्या गेला. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या मॅचला खऱ्या अर्थानं कुणाच्या बाजूनं झुकवलं जाईल या सगळ्या गोष्टी इकडे मात्र आपल्याला विचार करावा लागेल. एक दैवित्यमान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. षटकातील आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल टाकण्यासाठी नवीन गोलंदाज दर्शन सत्वे एक इम्पॉर्टंट ओव्हरसाठी आलेत. मोठा फटका दर्शनला खेळायचा होता. यस लेग बी 4. यस त्यांच्या समोर पकडले गेलेत. LBW विकेट क्रमांक 1. पहिला धक्का. एक निर्णायक बॅटर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. तेजस बाद. तेजसच्या स्वरूपाची मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एक निर्णायक बॅटर आउट झाला. तेजस महत्त्वाच्या क्षणी आहे. त्यानं मात्र विकेट गमावला. जिथे संघाला आवश्यकता होती धावांची पण धावा तर बनल्या नाही आहेत. 36 धावांचा पाठलाग करत असताना थोडे का होईना लढखडताना पाहायला मिळते की काय टीम पंचशील निजामपूर संघ हे आपल्याला पाहावं लागेल.
कारण की एकंदरीत आपण जर पहिल्यांदा धावा खूप सारा इम्पॉर्टंट होत्या तर धावा तर बनल्या नाही आहेत, पण इथून धावा बनवावा लागतील कारण की एक मोठ्या धावगतीचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, विसरून चालणार नाही आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 36 धावांची टोटल आहे, 12ची सरासरी राखली गेली असती तरी या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न झाला असता, पण त्याच वेळेला तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावा या मात्र खूप सारा कमी खर्च करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये श्याम त्यानं 7च धावा दिल्या, दुसऱ्या षटकासाठी दर्शन सत्वे आले, पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांना मिळाली आहे. अजून 5 बॉलचा खेळ तर बाकी राहिलाय. यावेळीचा बॉल आडवा बॅटने भिरकावला गेलाय, बॉल वाईडिश मिड विकेटच्या मधोमध चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे मात्र आपण पाहिलं तर 4 धावांसाठी चौकार. षटकातील पुढचा बॉल, तिकडे मात्र डबा बाटणे चांगल्या दर्जाचा स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, एकदा तर मिळेल तिथे, पण एकाच जागेवरती समाधान मानावं लागते. बघा इकडे बक्षीस आलंय, बघा एम स्पोर्ट्स यांच्या वतीनं बक्षीस आलंय. जो चिमुकला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्याचं नाव आराध्य. त्याने जर झेल पकडला, त्याने बॉल जर पकडला, कसाही चेंडू पकडला, तर त्याच्यासाठी जेवढे बॉल पकडेल त्या बॉल मागे 100 रुपयाचा कॅश प्राईज इकडे मात्र आराध्याला दिलं जाईल. एम स्पोर्ट्स यांच्या वतीनं आपण पाहतोय, हे महत्त्वाचं आहे कारण की आपण जर पाहिलं तर एवढ्या कमी वयामध्ये त्यानं आपल्या गावाच्या टीममध्ये स्थान निर्माण केलंय. फुल टॉस बॉल आक्रमण केलंय, आडवा बाटनं भिरकावलंय, बॉल सरळ आपण पाहिलं तर लॉंग लेग सीमा रेषेच्या पार, षटकार. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक आडवा बाटने खेळायचं होतं. इकडे मात्र काय घडलं, पंचांकडे मोठी अपील करण्यात आली आणि त्याच वेळेला तिथे आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. आणि इकडे बक्षीस मात्र आले पहा, आराध्याने जर झेल पकडला तर मात्र त्याच्यासाठी रफिक जी परदेसी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस इकडे जमा झालंय. आराध्य मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर या मॅचचं लक्षच आराध्याने वेधून घेतलंय. तो अगदी कमी वयामध्ये या मैदानावरती उतरला. सोनारवाडी गावाचं क्रिकेट त्यालाही पुढे खेळायचं आहे आणि त्यासाठीची पहिली पायरी तो मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे चढतोय. इथे काय घडलं जातं, फॉलोथ्रूमध्ये एक सोपा झेल तिकडे दर्शननं पकडला, एक मोठी विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर पंचशील निजामपूर संघाला. टीमची धावसंख्या 19 आणि 19 आकड्यावरती आपण जर पाहिलं तर ही मोठी विकेट. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंतची आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 17 धावा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती बनल्या जातील की नाही हे मोठं आणि त्याच वेळेला प्रश्नचिन्ह आहे. 6 बॉल 17 धावांची गरज. चला विनंती करेन त्वरा करा. षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल असेल. 6 चेंडू आवश्यकता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 17 धावांची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल 6 बॉल 17ची गरज असताना पहिलाच बॉल फाईन लेगच्या वरून खेळलाय. होय, या मॅच मध्ये अजून आम्ही बाकी आहोत हेच सांगणारा पंचशील निजामपूर टीमचा हा महत्वाचा पहिला चौकार.
तिथे मात्र आपण जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर पुढे वधारताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचली. आता 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 बॉलमध्ये. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोण जिंकेल या सामन्याला, टीम सोनारवाडी की मग टीम पंचशील निजामपूर. हाफ ट्रॅकर आता आक्रमण चढवलंय. या आधीचा चौकार आणि आताचा ठोकलाय षटकार. काय फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर काय घडलंय या खेळपट्टीवरती. एक मोठा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. आता 7 धावांची गरज येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. इकडे कोण जिंकेल मॅचला, सोनारवाडी की पंचशील निजामपूर. आता या सगळ्या गोष्टी आता गुलदस्त्यामध्ये आल्या. सगळ्याच गोष्टी मात्र आपण जर पाहिलं तर या 4 चेंडूच्या मागे लपल्यात. आता अंदाज लावणं सुद्धा कठीण बनलंय, कारण की बॅटर रंगात आले. त्यांच्या बॅटमधून धावा यायलाच सुरुवात झाली आहे आणि तो मोठा फटका खेळण्याची ताकद बाळगणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुजल खेळतोय. तो रंगात आलाय, तो डंगात आलाय आणि यावेळीचा बॉल समोर फेकला गेला. पंचांकडून मोठी अपील केली गेली. तिथे मात्र अपील मात्र फेटाळलं लावलं जाते, पण हरकत नाहीये. अजूनही झोपपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहील ना सुजल, तोपर्यंत ताकद त्याची, नजाकत त्याचा, दमखम त्याची, अचूकता त्याची, भेदकता त्याचा, क्लास वेगळा थाट त्याला दाखवावाच लागेल जर जिंकवायचं टीम पंचशील निजामपूरला. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. ही महत्वाची मॅच रंगात आली आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना. सुरेश मोठा फटका खेळायचा होता, बॅटर फिरवली, पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. अवंतर स्वरूपाची धाव मैदानावरती वाढली आहे आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 30 धावा आता आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 6 धावांचे येणारे 3 बॉल बाकी राहिलेत. मंगेश मूर्ती यांच्या वतीनं आपण पाहिलं तर आराध्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इकडे आलाय. यावेळेचा फटका आलाय, फटका फसलाय. या मॅचची गोल्डन विकेट होय. सुजल झालेत बाद. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम पंचशील निजामपूरकरांना. आता 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चला विनंती करेन त्वरा करा. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. मी लक्ष वेधून आपलं जास्तीचा वेळ खर्च करू नका विनंती करतोय. चला विनंती करेन स्पीडअप घ्यायचा, वेळ खर्च करायचा नाहीये. बघा बराचसा वेळ आपण खर्च करता, या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. बॅटिंग मार्क वरती राज मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल आणि 6 धावांची गरज. मॅच रंगली आजच्या दिवसाची. आपण पाहिलं तर सेमीफायनलची मॅच सुद्धा 1 बॉल 6 वरती आली होती आणि ही मॅच सुद्धा रंगतीये. 2 बॉल 6 ची गरज असताना हो डॉट बॉल आलाय, म्हणजे आता 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. आज राजला स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी मैदानाच्या आतमध्ये इथे चालून आली आहे. आज षटकार जर राजने ठोकला तर संपूर्ण निजामपूरकरांना हेवा वाटेल ना, असा कामकाज त्याच्या माध्यमातून घडेल. मग राज या ताटणीचा खेळ करून दाखवतील का, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर आता महत्त्वपूर्ण असेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. शांतता पसरली आहे मैदानाच्या चौबाजूनं, सगळ्यांनाच आतुरता लागली आहे. हा षटकार येईल की नाही, की मग डॉट येईल, मग सोनारवाडी जिंकेल की मग पंचशील निजामपूर जिंकेल, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण राहतील. 1 चेंडू 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 6 धावा. चेंडू फेकला होता फुल टॉस. तिकडे मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान झालाय. चौकार सुद्धा थांबवण्यात आला. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम सोनारवाडी संघानं.
विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला क्वालिफायची मॅच टीम जय हनुमान कोस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोनारवाडी. चला टॉससाठी या. जय हनुमान कोस्ते आणि सोनारवाडी टॉससाठी या लगेच. जय हनुमान कोस्ते आणि टीम सोनारवाडी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 14 रन बॅटिंग करताना बनवले, बॉलिंग करताना 2 विकेट